नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण दिवाळी स्पेशल 15 मिनिटात बनवून तयार होणारी कुरकुरीत अशी चकली बनवणार आहोत, तेही घरात अवेलेबल असणाऱ्या सामानामध्ये। तर आपण बघू शकता किती छान अशी कुरकुरीत आपली आजची चकली बनणार आहे। बऱ्याच वेळेला भाजणी आपली व्यवस्थित होत नाही किंवा भाजणीची चकली बऱ्याच महिलांना जमत नाही, त्यामुळे आज आपण ही इन्स्टंट बिना भाजणीची चकली येथे बनवणार आहोत आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये। तर त्यासाठी 3 वाट्या आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे आणि 1 वाटी फुटाणे लागणार आहे। आता या फुटाण्याच्या ऐवजी आपण फुटाण्याची डाळ घेतली तरी सुद्धा चालू शकेल। 2 चमचे आपल्याला पांढरे तीळ लागणार आहे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे आपण। आता आपण जे फुटाणे घेतलेले आहे ते यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। जे तांदळाचं पीठ घेतलं त्या एका ताटामध्ये आपण सर्व काढून घेऊया आणि आता हे साईडला ठेवून देऊया। आता जे फुटाणे आपण बारीक करून घेतले ते असे चाळणीमधून आपल्याला चाळून घ्यायचे आहे, म्हणजे फुटाण्याचे जे जाड कण असतील ते साईडला निघतील आणि आपली चकली तुटणार नाही, चकलीचे तुकडे होणार नाही। आता हे चाळलेलं पीठ जे आहे फुटाण्याचं ते तांदळाच्या पिठामध्ये थोडं थोडं करून टाकून घेऊया। आता हे अर्धी वाटी तेल आहे, हे सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचं आहे, परंतु हे छान असं कडकडीत गरम करून नंतरच आपण हे तेल यामध्ये टाकून घेणार आहोत। आता हे जे तेल टाकलेलं आहे हे गरम असल्यामुळे असं उलटण्याच्या साहाय्याने आपण सुरुवातीला मिक्स करून घेणार आहोत। मोहन हे या चकलीसाठी फार महत्त्वाची स्टेप आहे, कारण आपलं मोहन जर व्यवस्थित बसलं तरच आपली चकली छान अशी कुरकुरीत होते, नाहीतर चकली आपली सॉफ्ट पडण्याची शक्यता असते। आता यामध्ये चवीपुरतं म्हणजेच 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आपण। आता थोडीशी पाव चमचा हळद टाकून घेऊया यामध्ये। आता या चकलीसाठी बाजारातला कुठलाही मसाला वापरण्याची गरज पडत नाही। आता 1 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा ओवा सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि जे 2 चमचे आपण तीळ घेतले होते ते सुद्धा सर्व तीळ यामध्ये टाकून घेतले। थोडासा हिंग आणि 2 चमचे आपण यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे, म्हणजेच लाल मिरची पावडर। आता तिखटाचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार येथे थोडेसे कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल। आता हे सर्व मसाले किंवा सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्ये 3 वाट्या आपण गरम कडकडीत केलेलं उकळतं पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यानंतर या उलटण्याच्या साहाय्याने पुन्हा आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाणी आपण यामध्ये एकदम न टाकता थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे, हे बघा। आता छान असं मिक्स करून घेऊया। दिवाळी म्हटलं की फराळाचे भरपूर आपण वेगवेगळे पदार्थ करत असतो, परंतु त्यापैकी चकली हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा असा असतो। आता यावरती झाकण ठेवून देऊया, म्हणजे या पाण्याची वाफ छान या पिठाला बसेल आणि पीठ आपलं व्यवस्थित हे उकडून निघेल। हे बघा छान अशी याला वाफ बसलेली आहे। आता हे हातांच्या साहाय्याने असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असा याचा डो तयार करून घ्यायचा आहे। आपण जेवढा याचा मऊ सॉफ्ट असा डो बनवून घेऊ तेवढीच आपली चकली छान अशी तयार होईल, काटेदार। आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचा असा थोडा थोडा उंडा घेऊन हे पुन्हा मळून घ्यायचं आहे। आता ही स्टेप आपण प्रत्येक वेळेस करायची आहे आपल्याला। आता हा जो साऱ्या घेतलेला आहे, सोऱ्या घेतलेला आहे आपण, याला सुद्धा अगोदर तेल लावून घेतलेला आहे, म्हणजे जे आपल्या चकलीचं पीठ आहे ते या सोऱ्याला चिकटणार नाही। आणि हे पीठ भरताना गच्च दाबून व्यवस्थित भरायचं आहे, जेणेकरून यामध्ये हवेचं प्रमाण अजिबात शिल्लक राहणार नाही, म्हणजेच आपल्या चकलीचे तुकडे पडत नाही यामुळे। हे बघा अगदी सहज आपल्याला या चकल्या करता येत आहेत, म्हणजे आपलं पीठ हे व्यवस्थित तयार झालेलं आहे चकलीसाठीचं। आता आपल्या आवडीच्या आकारानुसार, म्हणजे छोट्या किंवा मोठ्या आकाराच्या आपण येथे चकल्या केल्या तरी सुद्धा चालू शकेल। आता 4-5 चकल्या करून घ्यायच्या आणि कडकडीत तेलामध्ये एक एक करून या चकल्या अशा पद्धतीने सोडून घ्यायच्या आहे। तेल गरम झाल्यानंतरच या चकल्या तेलामध्ये टाकायच्या आहे। तेल जर गरम नसेल तर चकल्यांचे तुकडे पडण्याची येथे शक्यता असते। हे बघा किती झटपट अशा आपल्या चकल्या बनून तयार आहे।
आता हे जे बुडबुडे वरती दिसत आहे ते नाहीसे झाल्यानंतरच चकल्या आपण आलटून पलटून घेतलेले आहे। हे बघा कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा चकल्या आपल्या मिनिटात बनवून तयार झालेल्या आहे। तर ज्यांना भाजणीच्या चकलीचं टेन्शन येतं किंवा चकली खाण्यासाठी आवडते त्यांनी या प्रकारची चकली नक्की एकदा ट्राय करून बघा। अत्यंत खाण्यासाठी स्वादिष्ट लागते आणि भाजणीच्या चकलीसारखीच याची सुद्धा टेस्ट असते। तर नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। धन्यवाद।